आयोजित एक विशेष संगोष्ठी में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने एमएससी बैंक के मंच से विभिन्न आर्थिक और कृषि संबंधित मुद्दों पर अपने विचार साझा किए। गडकरी ने सहकारिता क्षेत्र की महत्ता को रेखांकित करते हुए कहा कि ग्रामीण अर्थव्यवस्था को मजबूत करने में सहकारी बैंकों की भूमिका अहम है। उन्होंने बैंकिंग क्षेत्र में पारदर्शिता, नवाचार और तकनीक के उपयोग पर जोर दिया। इस अवसर पर उन्होंने किसानों और छोटे उद्यमियों के लिए आसान ऋण प्रक्रिया और वित्तीय सशक्तिकरण की आवश्यकता को भी रेखांकित किया। कार्यक्रम में बैंक अधिकारियों और कई प्रमुख गणमान्य व्यक्तियों ने हिस्सा लिया। आज जवळपास 18-20 साखर कारखाने आहेत आणि त्या साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादकांचा ऊस खरेदी करून त्याला मिळणारा भाव आणि त्या भावामुळे विशेषतः त्या भागातल्या शेतकऱ्यांची जी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले त्यांचे पण मी स्वागत करतो। या सगळ्याची जी परिस्थिती बदलली त्या जिल्ह्याच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा संबंध सहकार चळवळीशी आहे आणि म्हणून प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत आणि समाजातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की चांगल्या गोष्टी वाढल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी कमी केल्या पाहिजे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम रीतीने या चळवळीचा परिणाम झालेला आहे आणि अपवादात्मक काही ठिकाणी या चळवळीचा मिसयूज पण झालेला आहे। पण एखादी माधवपुरा बँक बंद झाली की त्या बँकेत गुजरातमधली एक बँक कोसळल्यानंतर रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा कुठेही गेलं की सगळेजण सहकार क्षेत्र का बरं वाईट आहे तर ते माधवपुरा बँकेचं नाव घ्यायचे। मी बीजेपीचा अध्यक्ष असताना प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना त्यांच्याकडे एकदा एक शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो तर त्यांनी मला विचारलं की हे कोऑपरेटिव्ह मूवमेंट क्या है। मी त्यांना सांगितलं महाराष्ट्रात इतकं मोठं आहे, त्यातून शिक्षण संस्था उभ्या झाल्या, सगळं सांगत होतो। अच्छा, इतना परिणाम है इसका? मेरे मन में तो कुछ अलग ही इंप्रेशन था। म्हणजे सहकार क्षेत्राची विशेषतः महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीत ही प्रतिमा इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रिलेटिव्ह वर्सेस परसेप्शन वाली कहाणी आहे। कारण ज्या काही गोष्टी वाईट घडतात त्या जास्त माहिती होतात लोकांना, पण ज्या चांगल्या गोष्टी घडतात त्याची माहिती मिळत नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या चळवळीचा सामाजिक आर्थिक परिणाम सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट हा जर आपण तयार केला, नीट त्याचा अभ्यास केला तर खूप गोष्टी आपल्याला नक्की लक्षात येतील।